तर हॅलो मित्रांनो, आज आपण आलो पेरूच्या झाडावरती. हे बघितलं का मी आज पेरू तोडले. आलतो पडायला. हे बघा कसा वाटतं पेरू तुम्हाला. आता मी चाललो होतो माझ्या झाडावरतून खाली, तरी पेरू स्मेल भारी येऊ लागली. आपल्या गावाकडची गावरान पेरू मी झाडावर मारली आणि आता मी चाललेलो आहे तिकडं. कुठं? तिकडं गावाच्या वावराकडं. आज नाही का आपण आज आपण आलो होतो पेरू बोरं खायला. आता येऊ माझ्यासमोर त्रिकुटचा वायर दिसतो का तुम्हाला? यात फुल 420 व्होल्टेजचं करंट असतं बरं का. तुम्हाला कुठं नसतं सांगतो. 420 व्होल्टेजचं करंट लागलं की काम कामा तुझ्या खाली माझा पेरू पडला. पडला होता ना, घेतला मी त्याच्यावर बोलते ही मक्काची सुडी दिसली. मला वाटलं मला कोणी आवाज दिला, मला भात झाला मी मागवून बघितलं. ही मक्काची सुडी आहे, म्हणजे यावर पहिले मक्का मग गहू टाकलेला आहे आणि आता आपण चालले पोराकडे. तर हे बघा आम्ही आता असं फिरत असतो इकडे तरी तुम्हाला मी डेली अपडेट देत राहतो माझ्या पुढे चाललो काही नाही. तर आज आपल्या ब्लॉगचा आहे 14वा दिवस. आपण डेली ब्लॉग करतो ना, छोटे मोठे जरी नसले आले तरी तुम्हाला मी गावरान लसूण दाखवतो आपल्या गावावर कशी लावतो. हे बघा हा लसूण आहे बरं का. किती गावरान लसूण आहे. म्हटलं काम 25 मधलं लसूण दिसलं का तुम्हाला? काम 25 मधलं. हे डेलं आहे आमच्या इथलचं. तोंडात काय म्हणजे तोंडाला ते माप लावून तोंड लपवत आहे. आणि आमच्या मॅडम आहेत. मॅडम तर काहीतरी हारलं वाटतं आणि मॅडम ते शोधतायत. आता मॅडम येतो लागल्यात बोरं आपल्या घरी घेऊन जायची बोरं खायला. आपण हा पेरू आणला. दिसलो का पेरू? खरं काम 25 डागा नाही ते ओरिजिनल माल ओरिजिनल 24 कॅरेट सोना बोलते. 24 कॅरेट सोना. मॅडम पाहिला डोळे वॉटर पोरायला लाईव्ह टीव्ही धूम. मॅडम तिकडे तोंड ओढून घेतलेला आहे. तरी आपण आपला ब्लॉग कंटिन्यू करतो. मी आता वरती गेलो हे पहा मी असं झाडे लंब वरती गेलो हलवलं आणि खाली बोरं पडले. या एवढ्या ना भरपूर बोरं दिसलेत वाटतं. आणि हे आपण आणलेलं आहे हत्यार. हे देखो हत्यार दिसला का हत्यार असं लांबवलं होतं ना. हे आपला हत्यार का असं लंब आहे. असं जर एखादी मान कापायची नसली ना अशी ओढून खाप त्याची कामं करू नसते. क्रिमिनल नाही आपण ब्लॉगर आहे समजलं का. त्याच्यामुळे तुम्ही आपल्या पेरूज बघा खाली फोटो लागला तो शायद आपल्या नशिबात नाही की आपल्याला बकरीला पाला बी घ्यायचा. बकरी पाला खाती खाती तिकडे पाला झाडी ती खाती पाला बकरी आणि ती आंबट तिकडे काय येड्यावानी करून नाचवायला लागतं. लोकांचं काय लोकांना आता काढते आपली प्रगती होती तुम्हाला माहिती नाही का. असं अरे उलटी करो या मुद्दो आप लोग क्या करने कुछ करने का आपने को अपना काम क्या है ब्लॉग बनाने का. जोर से पहले क्विक ये इधर बकरी का पाला. ये बकरी का पाला ऊपर आपण बकरी का पाला भी तोडेंगे लेकिन उसको अभी टाइम है. सब तुम्हाला दाखवतो मी त्या ढल्ल्याचा गहू. येऊ बी काही डोली पोरगी याचा गहू आहे बरं का. मोठा गहू आहे. त्याच्यामध्ये मक्का पण उगली. पहिले मक्का लावली होती दुकानात मक्का राहून होती. मग ती मक्का पण उगली आहे. कसं आहे वावर आहे तर पावर आहे. त्या पाठी आंबट तिकडून का पेरू दाखवते मोठा मध्ये काम 25 पेरू घेतला माझ्याकडून तिनं आणि इकडे दादागिरी दाखवलं पिंदड. माझ्या भाषेला पिंदड म्हणतात. तुमच्या भाषेत काय म्हणतात तुम्ही सांगा. हे बघा गहू कसा उगला एकदम काम 25 मध्ये. गवत पण तेवढंच आहे. औषध मारलं गावावरती पण औषध काय मिळलं नाही वाटतं हे ना. का औषध मारलं नाही गावावरती मारलं. तर मित्रांनो या आपल्या एवढ्या येड्याच्या बाजारातले आहे ना एवढे बोरं वेचलेले आहेत. आपण आता एवढे बोरं घेऊन घरी जाणार आहेत आणि पाहुण्या लावलेला खाऊ घालणार आहेत फुकटच्या फाकट. तुम्हाला अशी फुकटच्या फाकट सुविधा लागत असली तर कमेंट करा. घरपोच डिलिव्हर करून दे बरं. नसेल लागत तरी काहीच म्हणू नका. काही ना कमेंट करा. आपल्याला काय करायचं काही नाही करायचं. फक्त ब्लॉग बनवायचा येडे चाळे करायचे आणि काही करायचं. तसा मोबाईल काय आहे आपल्याची कॅमेरा कोणाचा आहे आपल्याची. येडे चाळे कोण करणार आपण. काम 25 खाली हे पाहिजे सोर किती मोठे पेरू घेऊन दिसते का. लाल लाल फोटो पे बड़ा बड़ा पेरू है इसको अभी खाने का. ये चिमनी ने खाया शायद. ये देखो एक चिमनी ऐसा पेरू खाते इसको डैंड्रफ होते. फिर ये पेरू नहीं खाते लेकिन भिकारी बदली खाते. ये भिकारी बदली खाते लाल पेरू. तर चला मंडळी आता आम्ही चाललोय घरच्या दिशेने. तर भेटूया परत. झालं तर दुसरा ब्लॉग करू नाही तर मग कडे ब्लॉग तर बाय 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 करा. पेरू बाय नसतं.